नमस्कार, मी प्रमिला. तुमचे सर्वांचे माझे टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. कमी वेळेमध्ये झटपट डिझाईनचा ब्लाऊज कसा शिवायचा, अगदी परफेक्ट मापासोबत. साईज आहे 32, गडी 11 इंचाची, उंची 15.5 16.5, शोल्डर 2.25 आणि 5.5, मुंडा 6 इंचाचा, 2-2 इंचावर खुणा केला. चौकोनपासून अर्ध्याचे पुढे पाऊण मुंडेचे आकार देऊन घ्यायचे. पुढचा गळा घेतलेला आहे 8 इंचाचा. हाईट जास्त असल्यामुळे तुम्ही 7.5चा घेऊ शकता. मध्यावरती 4 लाईन करायची, त्याच्या पुढे 1, त्याच्या पुढे 1.5 आणि प्रिन्स कटचा आकार अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. मधोमध शोल्डर कट करायचा आहे. कपडा पाठीमागे सरकवायचा आहे साधारणतः 1.5 इंचाने, म्हणजे किती होईल 3.25 इंच. असं गळारुंदी 3.25 घ्यायचे. मागचा जो गळा आहे तो बोटनेक आहे. आणि आता मोंड्याचा आकार कट करायचा आहे. त्यानंतर इथे थोडीशी खाच करायची म्हणजे लक्षात येईल, नाहीतर मग खडून आखलं तरी चालेल. पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणशाल पुढचं शोल्डर तुम्ही रेग्युलर घेतलं आणि मागचं का बरं तुम्ही जास्त घेतलं, तर हा बोटनेक गळा आहे त्यामुळे आपल्याला पाठीमागचं शोल्डर जास्त घ्यावं लागतं. पुढील भाग कट झाल्यानंतर गळारुंदी जेवढी आहे तेवढी, उंची आहे आपली 10.5 इंचाची, गळारुंदी आहे आपली 4.25 इंचाची. अशा पद्धतीने चौकोन करायचा आहे. 3 इंचावर 1 खूण करून लाईन करायची. गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. 1 इंचावर खूण करून 1 लाईन करायची आणि गळ्याचा आकार अर्धा गोल असा कोण्यामध्ये देऊन घ्यायचा आहे. गळ्याचा जसा आकार आहे तसा तो कट करायचा आहे. आता बघा किती सुंदर गळा तयार झालाय ना, अगदी मस्तच असा. फिटिंग बघायची तर 6.5-7 इंचावर इथे मी खूण केली. 2 इंच मी पुढे करून तिरकी लाईन दिली, म्हणजे 6.5वर फिटिंग आहे. अर्धा इंच मी जास्त घेतलंय, म्हणजे 7 घेतलं होतं. आता बाहीची घडी आपल्याला घ्यायची आहे 8.5 इंचाची. त्याच्यानंतर आपल्याला उंची जेवढी आहे त्याच्यात 1 इंच मिळून उंची घ्यायची आहे. तर मग उंची किती आहे 10.5, 1 इंच मिळून 11.5वर 1 खूण करायची, 1 लाईन करायची. बघा 8.5ची घडी 11.5वरती लाईन करायची. खाली 2.5 इंचावर 1 खूण करून तिरकी लाईन द्यायची. 2 इंच मध्यावरती पाऊण इंच फुगीर आकार देऊन घ्यायचा आहे. इथे 5 इंच पुढे 2 इंच आणि तिरकी लाईन देऊन घ्यायची. त्यानंतर वरचा आकार सोबत फुगीर कट करायचा आहे. त्यानंतर इथे कट मारून एक तिरका आकार आहे तो ही कट केला. तर बघा अशा पद्धतीने फिटिंग आहे. 1.5 इंचावर मी इथे खूण केली. अशा पद्धतीने बाही डिझाईन आहे. 1.5 इंचावर खूण केली आणि एक तिरकी लाईन अशा पद्धतीने देऊन घेतली. आता बघा खूप सुंदर अशी बाही बनणार आहे. कट करायचा आहे मधला भाग. आता या ठिकाणी अशी डिझाईन आपली तयार झाली. काठाच्या साडीवर अतिशय सुंदर दिसते. काठ बाजूला काढून घेतला. आता जो कपडा आहे तो ठेवलाय. बंदवाला कपडा जो आहे तो मागील आहे, त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला बघा अशा पद्धतीने आपण जो मागचा भाग आहे तो ठेवणार आहोत. तर इथे कसं ॲडजस्ट होईल तसं ॲडजस्ट करायचं आहे आणि जसं ॲडजस्ट होईल तसं आपण हा कपडा ठेवणार आहोत. आता इथे आपण मागचा भाग घेतला. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला कटिंग करायची आहे. झटपट कमी वेळेमध्ये अतिशय सुंदर सोप्या पद्धतीमध्ये 32 साईज प्रिन्स कट ब्लाऊज कुठे न चुकता अतिशय सोप्या पद्धतीमध्ये डिझाईन सोबत हा तयार होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही म्हणशाल खूप फास्ट होतो व्हिडिओ, तर काय होतं जास्त मोठा व्हिडिओ बनवायला काय हरकत नाही, पण खरंच हा खूप कमी वेळेमध्ये ब्लाऊज झालेला आहे. अवघ्या 30 ते 35 मिनिटामध्ये हा ब्लाऊज मी शिवलाय आणि त्यामुळे स्पीड जास्त होता. काही न करताही स्पीड जास्तच झालेला आहे. त्याच्यामुळे अवघ्या 30 ते 35 मिनिटामध्ये अतिशय सुंदर असा हा ब्लाऊज तयार होतो. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, मापं अशीच घ्यायची आहे, कटिंग अशीच करायची आहे आणि शिवण्याची पद्धत पण तुम्हाला हीच वापरायची आहे. म्हणजे काय होईल, तुम्हाला कुठेही वेळ लागणार नाही आणि तुमच्या लक्षात येईल की झटपट ब्लाऊज आपल्याला कसा तयार करायचा आहे. तर बघा बाही कट करून घेतली. त्यानंतर प्रत्येक पार्ट कट करून घेतलेले आहे. आता इथे बाही तयार करायची आहे. बाही कट केलेली आहे, फक्त मधला भाग कट नाही केलेला. आता शिलाई करताना कसा करायचा बघा. तर आता शिलाई करत असताना आपल्याला खालचा भाग बंद नाही करायचा, तर मग इथून चालू करायचं आहे. अशा पद्धतीने आपण शिलाई करायची आहे आणि तिरकी कातर देऊन आपण हा जो भाग आहे त्याला दाबटीप देणार आहोत. म्हणजे कॅनव्हास पेपर कधी कधी वापरला जातो इथे, तर आपण कॅनव्हास पेपर न वापरता हा जो बाहीचा भाग आहे तो तयार करत आहोत. आता बघा मी तिरकी कातर दिली. कोणाची तिथे थोडी जास्त द्यायची म्हणजे कोणा छान येतो. समोर अस्तर घेऊन त्यावरती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे दाबटीप. आता तुम्ही म्हणशाल दाबटीप कशाला देता तुम्ही, तसंही पलटी केलं तर चालेल. हो चालेल, पण फिनिशिंगसाठी तुम्ही दाबटीप जर दिली तर फिनिशिंग छान येते आणि कॅनव्हास पेपर लावल्यासारखाच हा डिझाईनचा भाग तयार होतो. बघू शकता मस्त असा हा भाग तयार झालाय. आता इथे आपण साईडला लगेच शिलाई करणार आहोत. बघा कमी वेळेमध्ये होतोय ना, किती सुंदर आहे. काही करायची गरज नाही, ना सेपरेट पट्टी करायची गरज,
न कॅनव्हास पेपर कापायची गरज, फक्त ठेवायचे आणि शिलाई करायची आहे. झटपट ब्लाऊज कसा शिवायचा टॉप शिलाई क्लासवरती व्हिडिओ आहे. व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला. कमी वेळेमध्ये तुम्हाला सगळ्या काही व्हिडिओ बघायला मिळतील अगदी साईजनुसार. आता बघा वरच्या बाजूलाही लगेच शिलाई करून घेतली. त्यानंतर जो उरलेला कपडा असतो बघा, वाढव झालेला कपडा कधी कधी असतो ना, तो तुम्हाला जागेवर कट करायचा असतो. कधी कधी काय होतं, आपण तसाच कपडा ठेवतो आणि शिवून बसतो, नंतर आपल्याला तो प्रॉब्लेम होतो. आता बघा इथे मी डबलची पट्टी घेतली दुमडून साधारणतः 1 इंचाची आणि इथे एक शिलाई केल्यानंतर तिरकी कातर आणि आतमध्ये घ्यायचं, त्यावरती द्यायची आहे शिलाई. अशा पद्धतीने दोन्ही बाजू आपल्याला बंद करून घ्यायची आहे. तर बघू शकता झटपट डिझाईन पण आपली या ठिकाणी बाहीची झालेली आहे. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये ही बाही दिसते. ट्रेंडिंग चालू आहे, नक्की ट्राय करा. अगदी कोणत्याही काठाच्या साडीवर तुम्ही ट्राय करू शकता. आता इथं काय झाले, काठ आणि ब्लाऊजचा कलर एकच आलाय, त्यामुळे व्यवस्थित थोडंसं दिसायला हे करतंय. पण जेव्हा तुमचा कॉम्बिनेशन क्रॉस असेल ना, 1 नंबर ही बाही दिसते. नक्की ट्राय करून बघा. आता काठावर काठ ठेवायचं आहे आणि शिलाई करायची. तर तुम्ही आतून अस्तरही टाकू शकता, मी नाही टाकलं. तुम्हाला टाकायचं तर तुम्ही एक अस्तर या ठिकाणी टाकू शकता, पण काही गरज नाही. काठ जाडा वाला आहे आणि त्याचे धागे पण निघत नाही, मग नाही लावला अस्तर तरी चालेल. आता खालीही दुमडून घेतले आणि फक्त त्याच्यावरती आपल्याला हा बाहीचा कपडा ठेवायचा आहे, शिलाई करून घ्यायचा आहे. बघा किती सुंदर या ठिकाणी बाही तयार झाली. मस्तच अशी. तुम्ही वरती छोटंसं बटन पण लावू शकता, मणी लावू शकता, किंवा असा प्लेन जरी ठेवला ना तरी खूप सुंदर दिसतो ही बाईची डिझाईन. तर छान अशी ही बाई तयार झालेली आहे. आतला कपडा कट करून थोडंसं दुमडून त्यावरती शिलाई तुम्ही मारू शकता किंवा हात शिलाई इथे करू शकता. झटपट बाही डिझाईन तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे कमी वेळेमध्ये, जेवढा तुमच्याकडे कमी वेळ पाहिजे ना तेवढ्या कमी वेळेमध्ये तुम्ही ब्लाऊज ट्राय करू शकता. फक्त एकदा तुम्हाला प्रॅक्टिस झाली ना मग काही हरकत नाही. साधारणतः बघा, आता मला 30 ते 35 मिनिटं एका ब्लाऊजसाठी गेले तर तुम्हाला 1-1.5 तास तरी जाईलच ह्या ब्लाऊजसाठी. पण काही हरकत नाही. जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करशाल ना तेव्हा तुम्ही असा झटपट ब्लाऊज शिवणार आहे, अगदी मस्त असा. कसं सीझन चालू आहे, काही काही वेळेस व्हिडिओ काढायला वेळ मिळत नाही, काही व्हिडिओ तशाच सोडावं लागतात आणि ज्या छान वाटतात ना त्या तुमच्याबरोबर अशा शेअर करू वाटतात, म्हणून हा व्हिडिओ खास आहे तुमच्यासाठी. दोन्ही पण बाया या ठिकाणी आपण तयार करून घेतलेल्या आहे. आता आपल्याला बघायचा आहे मागचा भाग. आता मागचा भाग या ठिकाणी आपण ठेवलाय सुईच्या बाजूनी आणि त्यावरती ठेवले आपण अस्तर. तर गळ्यानुसार आपण या ठिकाणी करणार आहोत शिलाई. पण त्यापूर्वी खालचा कपडा व्यवस्थित चेक करायचा आहे, वरचा कपडा पण चेक करायचा आहे. नाही तर फक्त ठेवलं आणि मग शिलाई केली असं नसतं करायचं. व्यवस्थित कपडा सगळ्या बाजूने ॲडजस्ट होतो की नाही होतो ते पण आपल्याला चेक करावं लागतं. अशा पद्धतीने चेक करून पुन्हा आपण डबल शिलाई देऊ शकतो. कारण काय होतं, कधी एकदा शिलाई झाली की ती तिरकी दिसते, कुठे गळा व्यवस्थित वाटत नाही, मग पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी शिलाई करू शकता. अशा पद्धतीने शिलाई झालेली आहे. आता या ठिकाणी आपण देत आहोत तिरकी कातर. आता तिरकी कातर प्रत्येक वेळेस द्यायची का? हो, द्यायची आहे तिरकी कातर. कारण जेव्हा आपण दुमडणार आहोत ना तेवढा जो कपडा आपल्याला दुमडण्यास जातो ना तो छान असा दुमडला जातो. आता बघा थोडंसं नॉर्मल मी कट केलं, खूप जास्त नका करू, नाही तर मग कपडा आपला जो पायपिंगचा तो पलटी होण्याची शक्यता असते. आता समोर घेऊन त्यावरती आपण या ठिकाणी देणार आहोत दाबटीप. अस्तर सोबत खालचा कपडा आला पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण देणार आहोत दाबटीप. आता तुम्ही म्हणशाल प्रत्येक वेळेस तुम्ही डिझाईनला दाबटीप का देता? तर माझा जो डिझाईनचा गळा आहे अगदी त्याच फिनिशिंगमध्ये तयार होतो, जसं आपण कॅनव्हास पेपर लावतो, गोट पायपिंग लावतो ना, सेम त्याच पद्धतीमध्ये. मग वेळही कमी जातो आणि झटपट पण आपला डिझाईनचा गळा त्याच फिनिशिंगमध्ये तयार होतो. त्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. म्हणजे खूप सोपी पद्धत आहे ब्लाऊज शिवण्याची. आता बघा ही पद्धत जी आहे ना ती फक्त टॉप शिलाई क्लासवरती तुम्हाला बघायला मिळेल. कारण ही जी पद्धत आहे ना ही सगळ्यात सोप्या पद्धतीमध्ये खास तुमच्यासाठी बनवलेली आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता बघू शकतात जो गळा आहे ना त्याची फिनिशिंग बघा किती सुंदर या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि आपण त्याच्यावरती पुन्हा एक शिलाई द्यायची आहे. जर तुम्हाला शिलाई द्यायची असेल तर तुम्ही शिलाई देऊ शकता किंवा नाही दिली तरी काही हरकत नाही, तुम्ही असंही यावरती गळा ठेवू शकता. पण शिलाई जर दिली तर फिनिशिंग छान येते. बघा गळा सुंदर असा तयार झालाय. आता आपण काय करायचे, आतल्या बाजूला अस्तर घेऊन त्यावरती या ठिकाणी शिलाई करणार आहोत. आता शिलाई बघा करताना कशी करायची, अस्तरचा जो भाग आहे त्याच्यावरती या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत. शिलाई करत असताना कपडा कुठेही गोळा होऊ देऊ नका, व्यवस्थित ॲडजस्ट करा, व्यवस्थित प्लेन करा आणि मग त्यावरती शिलाई करा. उरलेला कपडा जागेवर लगेच कट करायचा आहे म्हणजे नंतर अडचण येत नाही. बघा झाला तयार मस्त असा गळा, अगदी
छान फिनिशिंगमध्ये. लगेच कमरेचे टक्स घ्यायचे आहेत साधारणतः 3 ते 3.5 इंचाचे. आता बघा गळ्यापासून मी खूप अंतर नाही घेतलं, 1-1.5 इंचाचंच अंतर घेतलंय, कारण गळा डीप आहे त्यामुळे अंतर जास्त नाही घेतलेलं. आता इथे दुमडून घेतले, कारण खाली बंदवाला काठ होता म्हणून दुमडून घेतलं, नाहीतर मग तुम्ही इथे कमरपट्टी किंवा छानशी पायपिंग पण करू शकता. डबल शिलाई, झटपट मस्त असा मागचा भाग तयार झालाय. आता बघूया पुढचा पार्ट. इथे कपडा दोन्ही अस्तर आणि ब्लाउज पीसचं एकमेकाला आपण शिलाई करून घेतला. डावी बाजू घ्यायची. आता बघा शिवण्याची पद्धत पण कशी आहे, डावी बाजू घेतली की लगेच खालची बाजू पकडायची. राऊंडमध्ये ही शिलाई आपल्याला या ठिकाणी करायची आहे. डबल शिलाई राऊंडमध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत. बघा कप्स लावायची पण गरज नाही, किती छान आकार फुगलाय या ठिकाणी. दुसरी बाजू बघूया. उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची. पुन्हा त्याच पद्धतीने राऊंडमध्ये ही शिलाई आपण करणार आहोत. वरती 1.5 इंचाचं अंतर, मधोमध अर्धा आणि खाली 1.5 इंचाचं अंतर. हे जर अंतर तुम्ही व्यवस्थित वापरलं तर तुमचा प्रिन्स कट कुठेही चपटा होणार नाही. 1.5 इंचाच्या अंतरावरती भाग खोल करून घेतला, खालचा थोडासा सरळ करून कट करून घेतला. आता बघा या ठिकाणी कपडा आणि दोन्ही भाग आपण चेक केले. कोणता? गळ्याचा. त्याच्यानंतर आपण व्हीची पट्टी आणि पायपिंगची पट्टी करणार आहोत. त्यापूर्वी इथे मी आपली जी पट्टी असते बघा खाली क्रॉस पट्टी म्हणतो आपण, ती सरळ घेतली मी. साधारणतः ही घेतली मी 3 इंचाची. डबलची 1.5ची झाली. जिथे प्रिन्स कटचा कट आहे ना तिथे चून घ्यायची, थोडीशी तिरकी कातर द्यायची, समोर दाबटीप देऊन अस्तर आतमध्ये घ्यायचे. बघा अशा पद्धतीने अस्तर आत घ्यायचे आणि डबल शिलाई करायची. आता त्याच्यानंतर दोन्हीही बाजू आपल्याला अशाच पद्धतीने करायच्या आहे. बघा जिथे चून तुम्ही घ्याल ना, म्हणजे कुठं प्रिन्स कटच्या तिथे, तर कव्हर होतो कपडा आणि छान असा फिनिशिंगमध्ये येतो. छोटी पट्टी घ्या, मोठी पट्टी घ्या, पण हीच पद्धत वापरा. अशा पद्धतीने या ठिकाणी दोन्ही बाजू झाल्या की लगेच आपण चेक करायचे व्हीची पट्टी आणि काच पट्टी घेण्यासाठी. जर तुमचा गळा व्यवस्थित असेल तर काही हरकत नाही, नसेल तर मग तुम्ही एकसारखा करायचं आहे. आता इथे बघा मी साधारणतः 1.5 इंचाची पट्टी घेतली काच पट्टीसाठी. सुईची बाजू ठेवायची आणि थोडंसं दुमडून या ठिकाणी आपण शिलाई करून घ्यायची. त्यानंतर तिरकी कातर समोर पट्टी घेऊन दाबटीप द्यायची, थोडंसं दुमडायचं या ठिकाणी आणि पुन्हा आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत 1.5 इंचाच्या अंतरावरती. ही झाली आपली काच पट्टी. आता व्हीची पट्टी, कपडा आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण जोडून घेतला, आतल्या बाजूला दुमडला, शिलाई केली. ही उजवी बाजू आहे, तिरकी कातर दिली, थोडंसं दुमडायचंय आणि जागेवर व्हीचे आकार आपल्याला या ठिकाणी जी पट्टी लावली बघा आपण शिलाई ती झाकून घ्यायची फक्त. अशा पद्धतीने या ठिकाणी व्हीचे आकार आपण साधारणतः 6 ते 7 देऊ शकतो. पट्टी जर छोटी असेल तर 6 दिले तरी काही हरकत नाही. जागेवर व्हीचे आकार केल्यामुळे काय होतं, अंतर जे आहे आपलं ते हुकचं दिसत नाही, त्यामुळे आपण 6 करणार आहोत. या ठिकाणी दोन्ही बाजू झालेल्या आहे. आता आपण शोल्डर जोडणार आहोत. बघा शोल्डर जोडताना खालची बाजू सारखी करा, वरची बाजू थोडीशी जास्त होते कधी कधी, काही हरकत नाही, त्यांनी काही प्रॉब्लेम होत नाही. काही ताईंना वाटतं की शोल्डरमध्ये प्रॉब्लेम होईल, काहीच होत नाही. तुम्ही फक्त खालची बाजू सारखी पकडा, मुंड्याचा आकार व्यवस्थित करा, म्हणजे तुमचं शोल्डर उतरणार नाही, कुठेही तुमचा ब्लाऊज चुकला जाणार नाही. आता कधी कधी काय होतं, कमी जास्त आपण उंचीमध्ये घेतो ना, त्यामुळे इथे आपल्याला थोडं कमी जास्तपणा होऊन जातो. त्यामुळे थोडंसं खालची बाजू सारखी झाली की वरचं बाजूचं नॉर्मल थोडा कपडा जास्त झाला तर कट करू शकता. मुंड्याचे आकार दोन्ही सारखे आले पाहिजे, फक्त 2 इंचाच्या अंतरावरती, खूप जास्त नाही कट करायचं. आता बाही जोडूया. डिझाईनचा कोणा जिथे आहे ना तिथं मध्यवर्ती पकडायचंय, असं लाईन करून घ्या. जोडताना बघा कशी जोडायची. तिथून आपण सुरुवात केली की तिथे आपण लगेच शिलाई चालू करणार आहोत अशा पद्धतीने, आणि पुन्हा रिटर्न करून आपण ती शिलाई आपण पुढे लगेच जास्त घेणार, म्हणजे पुढे घेणार आहोत. अशा पद्धतीने जर तुम्ही बाही जोडली तर तुमची बाही डिझाईन ही मस्त येते आणि कुठेही कमी जास्त होत नाही. डबल शिलाई, दोन्ही बाह्या आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी जोडायच्या आहे. बघू शकता मस्तच असा हा जो बाहीचा भाग आहे तयार झालाय. फिटिंग बघूया. 26 कमर आहे तर 13 इंच, इथे 6.5 इंच, इथे मध्यावरती 8 इंच, इथे पण 8 इंच. 32 साईज आहे, 8 इंच मध्यावरती पण 8 इंच आणि खाली 6.5 इंच अशी फिटिंग आहे आपली. सुईच्या बाजूने आपण शिलाई करायची आणि उरलेला कपडा पुन्हा या ठिकाणी कट करायचा आहे, म्हणजे फिटिंगमध्ये आपला हा कपडा येत नाही आणि आपली जी फिटिंग आहे ती खूप सुंदर या ठिकाणी तयार होते. म्हणजे कधी कधी काय होतं, मागच्या भागाला फुगा येतो,
आपल्या बगलेमध्ये गोळा होतो कपडा, तसला कोणताही प्रकार या ठिकाणी होत नाही. जर ही पद्धत तुम्ही वापरली ना, तुमची फिटिंग एक नंबर या ठिकाणी येणार आहे. अशा पद्धतीने नक्की फिटिंग करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. अगदी कोणत्याही साडीवर ट्राय करा, खूप सुंदर दिसतो असा हा ब्लाऊज. म्हणजे सिल्क असू द्या, कॉटन असू द्या, पैठणी असू द्या, छानच दिसतो. नक्की ट्राय करा. फिटिंग अशाच पद्धतीने दोन्ही बाजूची आपल्याला करायची आहे. बाहीची डिझाईन पण एक नंबर आहे, ट्रेंडिंग चालू आहे ही बाहीची डिझाईन. अशा पद्धतीने फिटिंगची जी खूण आहे बाहीची ती पण आपण करून घेतली. 6 आणि 5 वरती फिटिंग होती, मध्यवर्ती 6, खाली 5, दोन्ही पण बाजूची फिटिंग अशाच पद्धतीने या ठिकाणी केलेली आहे. आता लास्टला आपण करणार आहोत पायपिंग. तर पूर्ण ब्लाऊज या ठिकाणी आपला तयार झालेला आहे. बघू शकता अगदी झटपट मस्त असा अवघ्या 30 ते 35 मिनिटांमध्ये माझा ब्लाऊज तयार झालाय. पण तुम्हाला जर तुमचं शिवण जसं असेल तसा वेळ लागू शकतो. आणि बघा या ठिकाणी थोडंसं काठ होतं ना, तो दुमडायचा राहिला होता, त्यालाही पुन्हा आपण या ठिकाणी शिलाई करून घेतली. आणि त्यानंतर थोडीशी हातशिलाई मारली तरी चालेल किंवा तसाही ठेवला तरी काही हरकत नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी फिटिंग झाली. आता लास्टला बघणार आहोत आपण पायपिंग. आता याची शिलाई तुम्ही म्हणशाल किती घेतली. आता बघा प्रिन्स कटची जशी शिलाई आहे, काही ठिकाणी 350 आहे, काही ठिकाणी 400 आहे, काही ठिकाणी 450 आहे. मग ती शिलाई तुम्ही तुमची आहे ती घ्यायची. त्याच्यानंतर जर तुमचा मागचा डिझाईनचा गळा आहे तो रेट तुमचा किती आहे, 50 आहे, 100 आहे, तो रेट लावायचा. त्यानंतर तुम्ही बाहीचा रेट जसे डिझाईनचा आहे तसं तुम्ही लावू शकता. अशा पद्धतीने काउंट करून ही शिलाई घेतली जाते. असं नाही की शिलाई ठरवली म्हणजे तेवढी शिलाई घेतली जाते, तसं नसतं. तर आता बघा इथे मी घेतलेली आहे 550 रुपये शिलाई या ब्लाऊजची. आता माझा शिलाईचा प्रिन्स कट ब्लाऊज आहे 400 रुपये. मग मी त्याच्यामध्ये दोन्ही बाही आणि पाठीमागचा भाग 150 ॲड केले आणि 550 रुपये घेतली. आता तुम्ही तुमच्या एरियानुसार पाहिजे तशी घेऊ शकता किंवा कमी करू शकता किंवा जास्तही करू शकता. अवघ्या किती मिनिटामध्ये झाला माझा हा ब्लाऊज, 30 ते 35 मिनिटामध्ये. त्याच्यामुळे 550 रुपये शिलाई पुष्कळ होते. खूप जास्त पण नको घ्यायला आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही याच्यापेक्षाही कमी करू शकता. पायपिंगची पट्टी आपण लावून घेतली, तिरकी कातर दिली, थोडासा कपडा कट करून घेतला आणि आता आपल्याला करायची आहे पायपिंग. सगळ्यात छान म्हणजे काय असतं माहिती का, अस्तरची पायपिंग. तिरक्यामध्ये पट्टी कट करायची आणि लावताना सैल लावायची. तर तुमची जी पायपिंग आहे ना ती खूप सुंदर या ठिकाणी तयार होते. अगदी हवी तेवढी बारीक तयार होते. अशा पद्धतीने हा जो ब्लाऊज आहे ना तो आपण तयार केलेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला. तुमचा ब्लाऊज मस्त आणि परफेक्ट बसणार आहे साईजनुसार. थँक्यू सो मच.